नमस्कार मित्रांनो. हा जो मी व्हिडिओ बनवतोय, त्या व्हिडिओ मागचं कारण एक आहे, की आपला जी स्ट्रॅटेजी आहे, ती आपण इंडिकेटर बेस ट्रेडिंग व्ह्यूला स्टार्ट केलेली आहे. तर सगळ्यांचा असा गैरसमज होतोय, की एक इंडिकेटर आहे आणि तो इंडिकेटरवरती आपल्याला बाईंग सेलिंगची बाईंग आलं तिथं सेल बाय करायचं आहे, जिथं सेल आलं तिथं सेल करायचे, बाईंगची तारखे सेलिंगची तारखे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मला हे करायचं सांगायचं आहे, ही एक स्ट्रॅटेजी आहे. ही स्ट्रॅटेजी आपण इंडिकेटर म्हणून आपण एक ट्रेडिंग व्ह्यूला जॉईन केली. आता ट्रेडिंग व्ह्यू एवढे ॲडव्हान्स झालेले आहे, की बऱ्याच सिस्टम तुम्हाला ऑटोमॅटिक करून देतात. ह्याच्यामध्ये अल्गो सुद्धा बनवू शकतो. बऱ्याच गोष्टी तुमच्या सिंपल सिंपल स्ट्रॅटेजी तुम्ही एक इंडिकेटर बेस बनवू शकता. ट्रेडिंग वेव्हचा हा प्लॅटफॉर्म आहे, तो फार ॲडव्हान्स लेव्हलला प्लॅटफॉर्म आहे. तर आता मार्केटमध्ये काय होतंय, की कुठलीही स्ट्रॅटेजी तयार करतात, मूव्हिंग ॲव्हरेज असेल, काय असेल. तर त्याचे लेबल फक्त बाईंगचं लेबल, सेलिंगचं लेबल असं लेबल करून ते ₹200 ₹600 मार्केटमध्ये विकलं जातं. त्याच्या मागचं लॉजिक काही माहीत नसतं. फक्त हिडन असते सगळं. तुम्हाला फक्त इथं कुठेतरी सेलिंगचं सेल लेबल दिसेल, इथं कुठेतरी बाईंगचं लेबल दिसेल. पण ह्याच्या मागचं लॉजिक काय काही माहित नसतं. 1-2 छोटे-छोटे व्हिडिओ बनवायचे, इथं बाय झाला, इथं सेल झाला, एवढं टार्गेट माझं झालं. अशा पद्धतीनं मार्केटमध्ये ट्रेडिंग व्ह्यू बद्दल गैरसमज किंवा ट्रेडिंग व्ह्यूचे असे छोटे-छोटे इंडिकेटर्स बनवून हे मार्केटमध्ये विकले जातात. तर मला एक सांगायचं की हा इंडिकेटर बेस नाही, ही आपली टोटल स्ट्रॅटेजी आहे. ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यासाठी मी 2-3 सेशन तुमचे घेतो. त्याच्यामध्ये आपण सायकॉलॉजी सुद्धा थोडंसं शिकवतो, की सायकॉलॉजी कशी असायला पाहिजे तुम्हाला. त्या पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंग कसं करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे एक्सप्लेन करत असतो. त्याच्यासाठी कमीत कमी 2-2 तासाचे मी 2-3 सेशन तुम्हाला देतो. आणि ह्या इंडिकेटरचा जो कॅल्क्युलेशन जे आहे, जे काही लॉजिक आहे, ते लॉजिक पूर्ण तुम्हाला समजून दिलं जाईल. जेणेकरून इंडिकेटर जरी हे झालं, जर काय मिसमॅच झालं इंडिकेटरमध्ये, तरी सुद्धा तुम्ही ते लॉजिक वापरून तुम्ही स्वतः ट्रेडिंग करू शकता. एवढं मोठं याच्यामध्ये तुम्हाला मी एक अपॉर्च्युनिटी देतोय. हे मार्केटमध्ये जे काही इंडिकेटर्स अवेलेबल आहे, त्या सगळ्या गोष्टी नाहीयेत. हा एक स्ट्रॅटेजी आहे आपली. आणि मी गेली 2008 पासून मी यूज करतोय. ऑलमोस्ट आता 15 वर्ष होतील. तर ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवतो. ह्याच्यामध्ये इंडिकेटर तुम्हाला दिला, इथं बाय करा, इथं सेल करा, तसं नाही. तुम्हाला मी पहिल्यांदा ऑफ मार्केटमध्ये शिकवेन, नंतर लाईव्ह मार्केटमध्ये शिकवेन, की तुम्हाला ते ट्रेडिंग कसं करायचं आहे. हे तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला हे कारण ह्याला ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स कशा वापरायच्या, कोणत्या ट्रिक्स वापरायच्या, त्या ट्रिक्स वापरल्यावर तुम्ही ट्रेड कसे घ्यायचे, कसे नाही घ्यायचे, अव्हॉइड कसे करायचे, स्टॉप लॉस कसा मेंटेन करायचा, म्हणजे कुठल्या सपोर्टिव्ह गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या. हे सगळं तुम्हाला मी शिकवणार आहे. आणि त्यामुळं तुम्ही जर मार्केटमध्ये जे काही अवेलेबल आहेत, जे इंडिकेटर्स किंवा काय ज्या गोष्टी आहेत, त्या ह्या गोष्टी नाहीत, हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला बाईंग मिळालं, पण बाईंग मिळताना तुम्ही कोणत्या लेव्हलला बाईंग केलं? तुम्ही किती वाजता मार्केटमध्ये आहात? तिथून पुढे तुम्हाला बाईंग कसं मिळालं? काय मिळालं? तर याच्यामध्ये सेटिंगचा एक ऑप्शन असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथं 6 वाजता मार्केटमध्ये आला. 6 सव्वा फॉर एवढं लवकर तर कोणी येत नाही. 6:50 ला तुम्ही मार्केटमध्ये आला. तर 6:50 ला मार्केटमध्ये आला, तर तिथं हे सेशन आहे. 3:30 ला मार्केट आपलं सेशन चालू होतं. समजा इथं तुम्ही 6:30 चा तुम्ही जर टाईम फ्रेम सेट केला. 6 6:30 तर ह्या लेव्हल्स तुम्हाला ह्या दिल्या. तुम्ही 6:00-6:30 च्या लेव्हलला तुम्ही इथं आला मार्केटमध्ये. मार्केटमध्ये इथं आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं, इथं 6:00-6:30 च्या लेव्हलला आला. तर तुमच्या लक्षात आलं, की हा इथं गेला 6:30 नंतर. तिथनं त्याचं टार्गेट लई छोटी-छोटी टार्गेट आलेली होती. सकाळची मोमेंट छोटी असते. त्यानंतर तो 7:30 8 वाजता त्याने 2 टार्गेट लई छोटे-छोटे टार्गेट्स होते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या लेव्हलला आला. समजा तुम्ही इथं 10 वाजता आलेला ह्या लेव्हलला. 9:30 वगैरे वाजले. त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये येताय. तर तुम्हाला काय लेव्हल्स येतील? परत तुम्हाला इथे ते लेव्हल्स टाकायचे आहेत. म्हणजे टायमिंग चेंज करायचं आहे. 9:30चं टायमिंग आपण ठेवतोय. ठीक आहे. हे 9:30चं टायमिंग झालं. 9:30च्या टायमिंगला काय तुमच्या लक्षात आलं, की 9:30 नंतर मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत होता. तो गेला नाही. गेला नाही त्यामुळे काय झालं, तिथून ह्या 93 ला ह्याचा चार्ट आहे, डॉलरचा चार्ट आहे. त्या डॉलरच्या चार्टमध्ये काय लक्षात येतंय, की इथून आपल्याला सेल पोझिशन घ्यायला त्यानं इंडिकेशन केलं. त्यानंतर ही सेल पोझिशन इथून ॲक्टिव्हेट झाली आणि ह्याचे खालचे जे 3 टार्गेट होते, टार्गेट अचीव्ह झाले. एवढं सिंपल लॉजिक ह्याला मी लावलेलं आहे. ही स्ट्रॅटेजी आहे.
आता फॉर एक्झाम्पल जसं-जसं आपण पुढे-पुढे जाऊ, तर इथं तुम्ही टायमिंग चेंज करू शकता. की कसं यूज करायचं, काय यूज करायचं, ह्याच्यामागचं लॉजिक काय? ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार. त्यामुळे तुम्ही जरा सुद्धा हे कॅल्क्युलेशन मांडू नका, की हे कुठेतरी इंडिकेटर आहे, तो बाय होतो, तो सेल होतो, तसं काही नाही. ह्याच्या मागचे लॉजिक्स तुम्हाला पहिले शिकवणार आहे. लॉजिक तुमच्या लक्षात येतील. मगच तुम्ही पुढे ते हे करा. कारण आता मार्केटमध्ये फार बाजार झालेला आहे. तुम्ही ₹200 ला सुद्धा इंडिकेटर भेटतो. तर त्या इंडिकेटरच्या मागचं लॉजिक काय माहिती तुम्हाला? त्यानं मागे काय मूव्हिंग एव्हरेज टाकलंय, आर-एस-आय टाकलाय का काय टाकलाय? ह्याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी आहे, ही कुठल्याही इंडिकेटर बेसवरती नाही. ही स्ट्रॅटेजी इंडिकेटर बेस नाही. कुठलाही आर-एस-आय नाही किंवा काही काही नाही. त्याच्या मागे फार मोठं लॉजिक आहे. मी 2008 पासून यूज करतोय. त्यावेळेस कुठलंही ट्रेडिंग व्ह्यू नव्हतं. फक्त शेअर चार्ट्स वगैरे फार हे होते. त्याचं फार क्रेज होती शेअर चार्ट्सची. दुसऱ्या कुठल्या चार्टची इथं क्रेज नव्हती. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी तेव्हा सुद्धा मी यूज करत होतो. आता ॲडव्हान्स लेव्हलला ट्रेडिंग व्ह्यू आलेला आहे. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म फार सुंदर आहे. तो सगळ्या तुम्हाला गोष्टी अवेलेबल करून देतोय तुम्हाला. तुम्ही बायिंगसाठी म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी तिथे तुम्ही इंडिकेटर तयार करू शकता. बऱ्याच गोष्टी त्याच्या इंडिकेटर्स अल्गो सुद्धा तुम्ही तयार करू शकता. अशा गोष्टी आता त्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर सांगायचं झालं तर हा कुठलाही इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी नाही. ही स्ट्रॅटेजी वेगळ्या स्ट्रॅटेजी म्हणजे वेगळ्या स्टाईलने केली जाते. आणि ती जी स्टाईल आहे ती ट्रिक्स आहे. मी ते तुम्हाला शिकवणार आहे. आणि हे त्यामुळे चुकून सुद्धा तुम्ही डोक्यात घेऊ नका, की ही का? आता फॉरेक्समध्ये का? तर फॉरेक्स मी का प्रिफर करतोय? फॉरेक्समध्ये तुम्हाला जे चार्ट्स आहेत ते कंटिन्यू चार्ट्स असतात. कुठेही गॅप अप, गॅप डाउन होत नाही. त्यामुळे कसं आहे, की तुम्ही हे जर बघितलं तर इथं रिझल्ट तुमचे फार चांगले मिळतात. आता निफ्टी बँक निफ्टीला जर बघितलं तर फार व्हॉलॅटिलिटी आहे, तिथं मॅनिप्युलेशन आहे. अशा वेळेस तो चार्ट कसंही मूव्ह होऊ शकतो. कशीही व्हॉलॅटाईल मूव्हमेंट होऊ शकतात. पण त्यामुळे कसं की मी निफ्टी बँक निफ्टीला नाही, तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये जर तुम्ही करायचं झालं, तुम्ही स्टॉकमध्ये तुम्ही ते करू शकता. एखाद्या चांगल्या स्टॉकमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं झालं, तर ही सिस्टम तिथे लावून तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. पण मी अजून एक तुम्हाला सांगतो, की हे कुठलंही ट्रेडिंग म्हणजे इंडिकेटर नाही. ही स्ट्रॅटेजी मी गेली 2008 पासून बनवतोय. आता मी 15 वर्ष झाली मी जी वापरतोय. आणि हे कसं की माझी इच्छा आहे, की जी लोकं आता फसतायत ट्रेडिंगमध्ये, लोकं छोटे-छोटे कॅपिटल घेऊन येतात. सगळं कॅपिटल आपलं घालवतात. मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर मॅनिप्युलेशन एवढं चाललेलं आहे. त्या मॅनिप्युलेशनमध्ये लोकं येतात, पैसे घालवायलाच येतात आणि ते पैसे गेल्यावर परत रडत असतात. असं फार उदाहरणं आहेत माझ्या डोळ्यासमोर. तर माझी एक इच्छा आहे, की ही स्ट्रॅटेजी तुम्ही जर यूज केली आणि स्पेशली फॉरेक्स मार्केटला किंवा इंडियन स्टॉकमध्ये निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन सोडून जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट चांगला मिळेल. आणि फॉरेक्सलाच मी का प्रेफर करतोय तर फॉरेक्स अशी मार्केट आहे की तुम्हाला इथं तुम्ही बिलियनियर मिलियनियर व्हायला हा जास्त वेळ लागणार नाही. कारण हे जे मार्केट आहे इंटरनॅशनल चालतं. इथं कुठलंही मॅनिप्युलेशन होत नाही. चार्ट फार फ्लुएंट चालतात. चार्टला कुठलाही डिस्टर्बन्स येत नाही. तो कधीही डिस्टर्ब होत नाही. फक्त त्या ज्या न्यूज वगैरे असतात त्या न्यूज तुम्ही फॉलो करायला लागतात. हे सगळं मी ट्रेनिंग याच्यामध्ये तुम्हाला देतो. हा आणि हे जे आहे ना हे आपलं ट्रेनिंगचा कोर्स आहे. ती जी कॉस्ट आहे आपण 7,999 ही घेतो. ही ट्रेनिंगची घेतो. इंडिकेटरची घेत नाही. इंडिकेटर मी तुम्हाला तो लाईफटाईम देणार आहे त्याच्यामध्ये. पण मी तुम्हाला मी टायमिंग देणार आहे तुम्हाला. माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवणार आहे. मी माझं लॉजिक तुम्हाला शेअर करणार. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि ते तुमच्या डोक्यातून काढून टाका, की हा इंडिकेटर वापरायचा आहे असं नाही. ही स्ट्रॅटेजी आहे. आणि ही स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही डेफिनेटली चांगला गेन करू शकता याची शुअरिटी. ठीक आहे. मला हा व्हिडिओ बनवायचा होता. त्याच्या मागचं कारण तीच होतं. हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे लक्षात घ्या, की कशासाठी काय उद्देश आहे. कारण लोकांचा फार मोठे गैरसमज आहे. हे गैरसमज मला दूर करणं गरजेचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवला होता. हे मार्केटमधल्या इंडिकेटरचा त्याचा काही संबंध नाही. ह्याचं लॉजिक हे कुठल्याही इंडिकेटर बेसवरती नाही. ह्या ज्या लेव्हल्स प्लॉट होतात, ह्याला कुठलंही इंडिकेटरचं कॅल्क्युलेशन नाही. ही एक स्ट्रॅटेजी आहे. ही स्ट्रॅटेजी आपण ट्रेडिंग मध्ये घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही याला इंडिकेटर बेस काय काम करायचंय असं तुम्ही हे गोष्टी तुम्ही विसरून जावा. ह्याच्यात तुम्ही ते करूच नका. म्हणजे तसा विचार करूच नका. एक सेपरेट स्ट्रॅटेजी आणि स्ट्रॅटेजी तुम्ही यूज केली तर डेफिनेटली चांगला प्रॉफिट गेन करणार आहे. याची शुअरिटी. ठीक आहे. मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. नमस्कार. थँक